फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल आपले टीचर. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण क्लास 8 मॅथ्समधला 8 चॅप्टर पाहणार आहोत, जो आहे क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाईप. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण क्वाड्रिलॅटरचे 3 टाईप्स पाहणार आहोत. आपला पहिला टाईप असणार आहे रेक्टँगल. तर रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर सेकंड टाईप आहे स्क्वेअर. स्क्वेअरच्या सुद्धा प्रॉपर्टीज आपण पाहणार आहोत. आणि थर्ड टाईप आहे रोम्बस. तर रोम्बसच्या सुद्धा आपण प्रॉपर्टीज आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 8.2 सॉल्व करणार आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण हाऊ टू कन्स्ट्रक्ट ए क्वाड्रिलॅटर युजिंग 4 डिफरंट वेज. तर 4 वेजने क्वाड्रिलॅटर कसा कन्स्ट्रक्ट करायचा ते पाहिलं. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 8.1 सॉल्व केला. फर्स्ट पार्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन, तुम्ही चेकआउट करू शकता. व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईब बटन शेजारचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करेन तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहू शकाल. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सो स्टुडंट, क्वाड्रिलॅटर या चॅप्टरमधला आपला नेक्स्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ क्वाड्रिलॅटर. तर क्वाड्रिलॅटरचे टाईप्स कोणकोणते आहेत आणि त्यांच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तर फर्स्ट टाईप आहे रेक्टँगल. इफ ऑल साइड्स ऑफ ए क्वाड्रिलॅटर आर राईट अँगल इट इज कॉल्ड रेक्टँगल. सो मी इथे एक क्वाड्रिलॅटर PQRS ड्रॉ केलेला आहे आणि या क्वाड्रिलॅटरचे 4ही अँगल्स हे राईट अँगल आहेत. त्यामुळे हा क्वाड्रिलॅटरला आपण बोलणार की ह्या क्वाड्रिलॅटरच्या टाईपला आपण बोलणार रेक्टँगल. सो त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण पाहूया. तर पहिली प्रॉपर्टी आहे अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच साईड PS आणि साईड QR ह्या दोन्ही साईड्सचे मेजर हे सेम असेल किंवा त्या सेम मेजरच्या असतील. त्याचबरोबर साईड PQ आणि साईड SR ह्या दोन साईड्सचे मेजरसुद्धा सेम असेल. डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. सो डायगोनल PR आणि डायगोनल SQ ह्या दोन्ही डायगोनल्सचे मेजर हे सेम असेल किंवा दोन्ही डायगोनल्स हे सेम मेजरचे असतील. डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल बायसेक्स इच अदर. सो डायगोनल PR मुळे डायगोनल QSचे 2 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हिजन होतं. फॉर एक्झाम्पल असं. आणि डायगोनल QSमुळे डायगोनल PRचं सुद्धा 2 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हिजन होतं. सो PT, लेंथ ऑफ PT इक्वल टू लेंथ ऑफ TR. त्याचबरोबर लेंथ ऑफ सेगमेंट QT इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट TS. सो ह्या काही रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज आहेत. ह्या प्रॉपर्टीज आपल्याला प्रॅक्टिस सेट सॉल्व करताना लागणार आहेत. क्वाड्रिलॅटरचा नेक्स्ट टाईप आहे स्क्वेअर. इफ ऑल साइड्स अँड ऑल अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटर आर कॉन्ग्रुएंट इट इज कॉल्ड स्क्वेअर. जर क्वाड्रिलॅटरचे 4ही साइड्स आणि 4ही अँगल्स हे इक्वल मेजरचे असतील तर अशा क्वाड्रिलॅटरच्या टाईपला आपण स्क्वेअर असं बोलतो. तर स्क्वेअरच्या काय प्रॉपर्टीज आहेत त्यात आपण पाहूया. डायगोनल्स आर ऑफ इक्वल लेंथ. सो डायगोनल AC आणि डायगोनल BD हे दोन्हीचं मेजर हे सेम असेल किंवा दोन्ही डायगोनल्स हे सेम मेजरचे असतील. डायगोनल्स बायसेक्स इच अदर. सो डायगोनल AC मुळे डायगोनल BDचं 2 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हिजन होतं. म्हणजेच लेंथ ऑफ सेगमेंट BE इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट ED. त्याचबरोबर लेंथ ऑफ सेगमेंट AE इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट EC. डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. सो हे डायगोनल्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. म्हणजेच ते ज्या पॉईंटवरती इंटरसेक्ट करतात त्या पॉईंटवरती राईट अँगल हा तयार होतो. डायगोनल्स बायसेक्स अपोजिट अँगल्स. सो डायगोनल AC मुळे हा जो अँगल आहे अँगल A त्याचं 2 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हिजन होतं. त्याच्याबरोबर अँगल Cचं सुद्धा 2 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हिजन होतं. त्याचबरोबर डायगोनल BD मुळे अँगल D आणि अँगल Bचं सुद्धा 2 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हिजन होतं. सो ह्या काही स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज आहेत. सो स्टुडंट, आपला नेक्स्ट टाईप आहे रोम्बस. इफ ऑल साइड्स ऑफ ए क्वाड्रिलॅटर आर ऑफ इक्वल लेंथ इट इज कॉल्ड रोम्बस. सो जर क्वाड्रिलॅटरच्या 4ही साइड्स या इक्वल मेजरच्या असतील या सेम मेजरच्या असतील तर अशा क्वाड्रिलॅटरच्या टाईपला आपण रोम्बस असं बोलतो. फॉर एक्झाम्पल मी ते क्वाड्रिलॅटर EFGH ड्रॉ केलेला आहे आणि ह्या क्वाड्रिलॅटरच्या 4ही साइड्स या इक्वल मेजरच्या आहेत किंवा त्यांच्या मेजर हे सेम आहे. आणि ह्या क्वाड्रिलॅटरच्या टाईपला आपण रोम्बस असं बोलणार. सो तर रोम्बसच्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या आता आपण पाहूया. सो आपली फर्स्ट प्रॉपर्टी आहे अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट.
रोम्बसचे जे अपोजिट अँगल्स असतात ते सेम मेजरचे असतात. फॉर एक्झाम्पल अँगल ई आणि अँगल जी हे दोन्ही अँगल हे कॉन्ग्रुएंट असतील एकमेकांना, म्हणजेच ते सेम मेजरचे असतील. त्याचबरोबर अँगल एफ आणि अँगल एच या दोघांचा मेजरसुद्धा सेम असेल. डायगोनल्स बायसेक्ट्स अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस. सो डायगोनल ई जीमुळे अँगल ईचे दोन इक्वल पार्ट्समध्ये डिव्हिजन होतं, म्हणजेच मेजर ऑफ अँगल एफ ई जी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल जी ई एच, म्हणजे हे दोन अँगल. त्याचबरोबर मेजर ऑफ अँगल एफ जी ई इक्वल टू मेजर ऑफ अँगल ई जी एच. त्यामुळे डायगोनल्समुळे जे अपोजिट अँगल्स आहेत त्यांचे दोन इक्वल पार्ट्समध्ये डिव्हिजन होतं. डायगोनल्स बायसेक्ट्स each other and they are perpendicular to each other. So डायगोनल ई जी आणि डायगोनल एफ एच हे दोन्ही डायगोनल्स एकमेकांना दोन इक्वल पार्ट्समध्ये डिव्हाइड करतात. म्हणजेच मेजर ऑफ किंवा लेंथ ऑफ सेगमेंट एफ एम इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट एम एच. त्याचबरोबर लेंथ ऑफ सेगमेंट ई एम इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट एम जी. आणि दोन्ही डायगोनल्स हे एकमेकांना परपेंडिक्युलर्स असतात, म्हणजे ते दोन डायगोनल्स जिथे ज्या पॉईंटला एकमेकांना इंटरसेक्ट करतात. फॉर एक्झाम्पल पॉईंट एम इथे राईट अँगल हा तयार होतो. स्टुडंट, आता आपण रेक्टँगल, स्क्वेअर आणि रोम्बसच्या ज्या काही प्रॉपर्टीज पाहिल्या त्या प्रॉपर्टीचा यूज करून आपण प्रॅक्टिस सेट 8.2 सॉल्व करणार आहोत. तर प्रॅक्टिस सेटमध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. इफ डायगोनल ऑफ ए रेक्टँगल इज 26 सेंटीमीटर. इथे एक रेक्टँगल ड्रॉ करून घेतलेला आहे. तर रेक्टँगलचा डायगोनल आहे ए सी, तो 26 सेंटीमीटरचा आहे आणि एक साईड आहे ए बी, ती 24 सेंटीमीटरची आहे. फाइंड द अदर साईड. सो आपल्याला साईड बी सीचं मेजर फाइंड आउट करायचं आहे. सो रेक्टँगलच्या काय प्रॉपर्टीज आहेत, रेक्टँगलच्या ऑपोजिट साईडचा इक्वल्स असतात. त्यामुळे साईड ए बी इक्वल टू साईड मेजर ऑफ साईड डी सी. त्याचबरोबर मेजर ऑफ साईड बी सी इक्वल टू मेजर ऑफ साईड ए डी. ही एक प्रॉपर्टी झाली. त्याच्यावर रेक्टँगलचे चारही अँगल्स हे राईट अँगल्स असतात. त्यामुळे अँगल ए मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी इक्वल टू 90 डिग्री. सो तुम्ही ते बघू शकता, इथे एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ झालेला आहे, अँगल ट्रायंगल ए बी सी. सो इथे आपण पायथागोरसचा थेरम वापरू शकतो. सो पायथागोरसचे थेरम काय आहे, ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर अकॉर्डिंग टू Pythagoras theorem or by Pythagoras theorem. AC square equal to AB square plus BC square. AC है 26 चा square which is equal to 24 square plus BC square. सो 26चा स्क्वेअर आहे 676 आणि 24चा स्क्वेअर आहे 529 प्लस आपल्याला बी सी स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. सो बी सी स्क्वेअर इक्वल टू 676 मायनस 529. सो स्टुडंट 24चा स्क्वेअर आहे 576 आणि 26चा स्क्वेअर आहे 676. So 676 minus 576, so answer is 100. So BC square equal to 100. So BC equal to square root of 100. So आपल्या BCचा व्हॅल्यू मिळाली 10 सेंटीमीटर. Therefore measure of side BC equal to 10 सेंटीमीटर. सो रेक्टँगलची जी सेकंड साईड आहे किंवा अदर साईड आहे त्याचा मेजर आपल्याला मिळाला 10 सेंटीमीटर. सो स्टुडंट, प्रॅक्टिस सेट 8.2 मध्ये आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ ए रोम्बस ए बी सी डी आर 16 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. फाइंड द साईड अँड पेरिमीटर ऑफ द रोम्बस. सो रोम्बसच्या आपल्याला प्रॉपर्टीज माहितीच आहेत. रोम्बसच्या चारही साईड्स ह्या इक्वल मेजरच्या असतात, म्हणजेच ते कॉन्ग्रुएंट असतात. त्याचबरोबर रोम्बसचे जे डायगोनल्स आहेत ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात आणि ते दोन्ही डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात, म्हणजेच ते दोन्ही डायगोनल्स एकमेकांना दोन इक्वल पार्ट्समध्ये डिव्हाइड करतात. म्हणजेच जर डायगोनल 16 सेंटीमीटरचा असेल तर सेकंड डायगोनलमुळे, फॉर एक्झाम्पल डायगोनल ए सी हा 16 सेंटीमीटरचा आहे, तर डायगोनल बी डीमुळे डायगोनल ए सीचे दोन इक्वल पार्ट्समध्ये डिव्हिजन झालं आहे. त्यामुळे ए ई
सेगमेंट ए ही 8 सेंटीमीटरची असेल, त्याचबरोबर सेगमेंट ई सी ही सुद्धा 8 सेंटीमीटरची असेल. त्याचबरोबर डायगोनल बी डी हा 12 सेंटीमीटरचा आहे. त्यामुळे डायगोनल ए सीमुळे डायगोनल बी डीचे दोन इक्वल पार्ट्समध्ये डिव्हिजन झालं आहे. त्यामुळे सेगमेंट बी ई आणि सेगमेंट बी डी इक्वल टू 6 सेंटीमीटरचे दोन्ही सेगमेंट्स असतील. तर रोम्बसचे डायगोनल्स हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, म्हणजेच ते दोन्ही डायगोनल्स एकमेकांना जिथे इंटरसेक्ट करतात तिथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतो. त्यामुळे इथे आपण पायथागोरसचा थेरम यूज करू शकतो, कारण ते एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ झालेला आहे. आणि राईट अँगल ट्रायंगलच्या दोन साईड्स आपल्याला माहीत आहे. साईड ए ई आहे 8 सेंटीमीटरची आणि साईड ई डी आहे 6 सेंटीमीटरची. त्यावरून आपण साईड ए डी काढू शकतो. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम AD स्क्वेअर ए आहे 8चा स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर. देअरफॉर AD स्क्वेअर इक्वल टू 8चा स्क्वेअर आहे 64 आणि 6चा स्क्वेअर आहे 36 विच इज इक्वल टू 100. AD स्क्वेअर आपला 100 मिळाला. त्यामुळे ADची लेंथ झाली आपल्याला AD इक्वल टू 10 सेंटीमीटर. AD आपला झाला 10 सेंटीमीटर आणि रोम्बसच्या चारही साईड्स इक्वल्स असतात. देअरफॉर पेरिमीटर येणार आपली 10 × 4 विच इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. त्यामुळे रोम्बसची साईड आली 10 सेंटीमीटर आणि रोम्बसची पेरिमीटर आली 40 सेंटीमीटर. स्टुडंट प्रॅक्टिस सेटमधला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर विथ साईड 8 सेंटीमीटर. सो इथे आपल्याला स्क्वेअर PQRSचा डायगोनलची लेंथ फाइंड आउट करायची आपल्याला माहितीच आहे. स्क्वेअरच्या चारही साईड्स इक्वल्स असतात, त्याचबरोबर चारही अँगल्स हे 90 डिग्रीजचे असतात. त्यामुळे इथे सुद्धा आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. बाय पायथागोरस थेरम PR स्क्वेअर इक्वल टू PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर. PR स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. PS आहे 8 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर विच इज इक्वल टू 64 प्लस 64 विच इज इक्वल टू 128. देअरफॉर PR इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 128 सेंटीमीटर. सो डायगोनलची लेंथ आपल्याला मिळालेली आहे, जी आहे रूट 128 सेंटीमीटर. सो स्टुडंट प्रॅक्टिस सेट 8.2 मधला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेजर ऑफ वन अँगल ऑफ ए रोम्बस इज 50 डिग्री, फाइंड द मेजर ऑफ रिमेनिंग 3 अँगल्स. सो रोम्बसच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहितीच आहेत. रोम्बसचे जे अपोजिट्स अँगल्स असतात ते कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे सेम मेजरचे असतात. त्याचबरोबर रोम्बसच्या चारही साईड्सच्या इक्वल मेजरच्या असतात. सो समजा मेजर ऑफ अँगल ए जर 50 डिग्री असेल तर मेजर ऑफ अँगल सी सुद्धा 50 डिग्री असेल. सो बी अँगल बी जेवढा मेजरचा असेल तेवढाच अँगल डी सुद्धा असेल. देअरफॉर इफ मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू 50 डिग्री then measure of angle C equal to 50 degree. Opposites angles are congruent. ही प्रॉपर्टी इथे आपण यूज केलेली आहे. त्यामुळे मेजर ऑफ अँगल B प्लस मेजर ऑफ अँगल D equal to 360 degree minus measure of angle A plus measure of angle C. सो आपल्याला माहितीच आहे रेक्टँगलच्या किंवा क्वाड्रिलॅटरलच्या चारही अँगलची सम ही 360 डिग्री असते. ती प्रॉपर्टी आपण इथे यूज करून मेजर ऑफ अँगल B आणि D काढू शकतो. सो मेजर ऑफ अँगल B आणि D हे दोन्ही सेम मेजरचे आहे. त्यामुळे 2 ×
मेजर ऑफ अँगल बी मी असं लिहू शकते, विच इज इक्वल टू 360 डिग्री मायनस 50 डिग्री प्लस 50 डिग्री विच इज इक्वल टू 100 डिग्री. आणि 2 इंटू मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 260 डिग्री. Therefore measure of angle B equal to 260 degree divided by 2. Therefore measure of angle B equal to 130 degree. So आपल्याला मेजर ऑफ अँगल B मिळालेला आहे 130 डिग्री, त्यामुळे मेजर ऑफ अँगल D इक्वल टू 130 डिग्री. सिंपल आहे फ्रेंड्स. आपण ज्या काही क्वाड्रिलेटरचे टाईप्स शिकलो त्या सर्व क्वाड्रिलेटरच्या टाईप्सच्या प्रॉपर्टीज आहेत, त्यांचा आपण इथे यूज करणार आहोत एक्झाम्पल सॉल्व करताना. सो रोम्बसचे जे अपोजिट अँगल्स असतात ते कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे ते सेम मेजरचे असतात. त्यामुळे जर एक अँगल 50 डिग्रीचा असेल त्याचा जो ऑपोजिट अँगल सुद्धा 50 डिग्रीचा असेल. त्यामुळे अँगल बी आणि अँगल डीचं मेजर फाइंड आउट करताना आपण 360 डिग्रीमधून हे 50 प्लस हे 50 विच इज इक्वल टू 100 डिग्री मायनस करणार. सो आपला आन्सर आला 260 डिग्री. आणि 260 डिग्री डिवायडेड बाय 2 आपण काय केलं, कारण अँगल बी आणि अँगल डी हे सेम मेजरचे आहेत म्हणून. त्यामुळे अँगल बी आला 130 डिग्री, त्यामुळे अँगल डी सुद्धा आला 130 डिग्री. सो रोम्बसचे 3 अँगल्स आले 50 डिग्री, 130 डिग्री आणि 130 डिग्री. प्रॅक्टिस सेटमध्ये जे उरलेले एक्झाम्पल्स आहेत ती रेक्टँगल ड्रॉ करण्यासाठी आहेत किंवा क्वाड्रिलेटर ड्रॉ करण्यासाठी आहेत. ते तुम्ही इझिली ड्रॉ करू शकता. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी तुमचे प्रॉब्लेम्स नक्की सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.